आजकाल सत्य परिस्थिती जी आहे मुलांच्या बाबतीत ती इथे बघायला फिल्म मस्त आहे, अतिशय छान आहे आणि एस्पेशली म्युझिक खूप नवीन आहे मराठीमध्ये. ॲक्च्युली इट्स अ व्हेरी रिच ट्रीटमेंट अँड म्युझिक इज ऑसम ऑसम आणि सगळ्यांची ॲक्टिंग चांगली आहे. सगळ्यांनी अतिशय तन्मयतेने ॲक्टिंग केली म्हणजे ॲक्च्युली वी फॉरगेट दॅट दे आर स्टार, दे आर ॲक्च्युली द कॅरेक्टर्स दॅट दे आर प्लेइंग आणि एंड वॉज व्हेरी नाईस ऑन अ बीट अँड आय थिंक इट्स अ न्यू काइंड ऑफ सिनेमा अँड मराठीमध्ये नक्की दिस अ वेफ ऑफ फ्रेश एअर. खरं म्हणजे अमेझिंग फिल्म आहे. आजच्या तरुणाईला त्यांना जे हवं आहे ते करायला मिळतं. यातच सगळं आलं. सतरंगी आणि सगळे अतरंगी आहेत. विशेष म्हणजे जरूर पहा. सगळ्यांना खूप 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 आवडेल ही फिल्म. माझ्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. एकदम नवीन सारखा पिक्चर होता. एकदम नवीन म्हणजे वेगळाच पिक्चर होता मराठीमध्ये. म्हणजे या भाषांमध्ये एकदम तुम्ही ट्रेडिशनलमधून सोडून एकदम नवीन पिक्चर केला. चांगला पिक्चर आहे. एकदम छान. ऑसम रिफ्रेशिंग अफलातून मूवी आहे. मला वाटतं मराठीमध्ये मला वाटतं बिंदास नंतर अशी कोणती फिल्म आली नाही आहे यंगस्टर बेस्ड आणि इतकी फुल ऑफ लाईफ, फुल ऑफ यूथ. एव्हरी महाराष्ट्रन हॅज टू वॉच दिस मूवी. अप्रतिम, व्हेरी रिफ्रेशिंग. खूप छान फिल्म आहे आणि मराठी फिल्म असं वाटतं की अपग्रेडेशन आहे मराठी फिल्मचं आणि खूप आवडली मला फिल्म. सगळेच चांगले मित्र आहेत आणि सगळेच चांगले मित्र आहेत आणि आदित्य सरपोतदार खूप चांगला प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं सगळ्यांनी फिल्म थिएटरमध्ये बघावी. अप्रतिम फिल्म. सतरंगी रे. ऑल द बेस्ट. फिल्म खूपच छान आहे. इट्स अ फ्रेश म्युझिकल फिल्म असं मी म्हणेन. अजय नायकांचं म्युझिक मला खूप आवडलं आणि सगळ्यांचे परफॉर्मन्सेस अतिशय उत्तम आहेत. डिरेक्शन, द कॅमेरा डिपार्टमेंट, द ॲक्टर्स, एव्हरीवन इट्स अ गुड फिल्म. सतरंगी. खूप मजा आली फिल्म बघून. इट्स अ व्हेरी नाईस फ्रेश फिल्म आणि यूथला अट्रॅक्ट करणारी फिल्म आहे. खूप कमी फिल्म्स अशा बघायला मिळतात ज्या आत्ताच्या कॉलेजबद्दल आणि ज्याला प्रत्येक माणूस रिलेट करू शकतो अशा आहेत. फ्रेश फेसेस आहेत. सौम्य त्याला मी पहिल्यांदा पाहिलं आहे. काही जण खूप छान काम केलं. आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ, ऑल द 4 बॉयज. आय थिंक दे आर सो गुड आणि द वुमेन हॅव लुक रिअली नाईस. अमृता खूप छान दिसली आहे. पूजा सावंतनी जितकं काम आहे ते तिने खूप जेन्युइनली मनापासून केलेलं आहे. खूप मजा आली. इट्स अ फ्रेश फिल्म. इट्स अ मस्ट वॉच फिल्म. यूथनी तर बघण्यासारखी आहेच पण आईवडिलांनीही बघण्यासारखी आहे. प्लीज कम अँड वॉच सतरंगी रे रॉक्स. खूप छान आणि जसं अजय म्हणाला वेगळा कनेक्ट आहे कारण मला कोरिओग्राफीसाठी आधी त्याने कॉन्टॅक्ट केलं होतं आणि आम्ही खूप सारे डिस्कशन्स आणि क्रिएटिव्ह मीटिंग्स केल्या आणि मग आमच्या लक्षात आलं की त्यांच्या रॅदर की दे डोंट नीड अ कोरिओग्राफर कारण त्याची गाणी नव्हती त्यामुळे. आणि आता खरंच हा चित्रपट बघताना लक्षात आलं की खरंच कोरिओग्राफरची गरजच नव्हती. इतका सुंदर आहे, इतकं पूर्ण गाणं होल्ड करतं. सो ऑल माय बेस्ट विशेस टू एव्हरीबडी विथ अजय अँड एव्हरीबडी. मराठीमध्ये असं अटेम्प्ट करणं रिक्वायर्स ग्रेट गट्स आणि आदित्य सरपोतदार अँड द एंटायर टीम, ऑल द पीपल, संजय छाबरिया लोकांनी एक फार मोठी एक गॅम्बल घेतलेली आहे आणि इट्स अ वंडरफुल गॅम्बल. कारण यूथ ओरिएंटेड मराठी फिल्म अशा टाईपची आलेलीच नाही आहे बऱ्याच. म्हणजे इट्स जस्ट नॉट कम. आणि जी एक ओरड होती का आजचं यूथ मराठी ऑडियन्स जो यंग ऑडियन्स आहे त्याच्यासाठी काही बनत नाही आहे. हिअर इज द फिल्म सतरंगी रे. मस्ट सी, मस्ट वॉच अँड एव्हरीबडी हॅज परफॉर्म ब्रिलियंट. म्हणजे ही पोरं जी आहेत चारही मुलं, ती मुलगीसुद्धा, इवन अमृता, ऑल ऑफ देम हॅव डन अल्टिमेट माइंड ब्लोईंग. म्हणजे द फ्रेशनेस, द एंटायर एक्झुबरन्स इज व्हेरी 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 कॉन्टेजियस. इट मस्ट कॅच ऑफ. थँक्यू. ये पिक्चर मैंने मेरी ज़िंदगी की पहली मराठी मूवी देखी जबकि मुझे मतलब मराठी में इतनी स्ट्रॉन्ग नहीं है फिर भी जो कंसेप्ट था, जो डायलॉग्स थे, जो एक्टर्स की परफॉर्मेंस थी, मैं आपको अभी भी बता सकती हूँ किस सीन में क्या हुआ. आप मतलब चाहे आप मराठी समझे ना समझे, थोड़ी बहुत भी अगर आपको समझ में आती है, लाइक मुझे तो 20-30% समझ में आती है, फिर भी मैंने मूवी जो इन्जॉय की, मतलब सीटियाँ मारने से लेके तालियाँ मारने से लेके मतलब आंसू बहाने से लेके, आई थिंक I've done it all in the whole movie. It's a great movie. Please go ahead and enjoy it. छान आहे फिल्म. व्हेरी नाईस फिल्म. आणि लॉंग टाईम मराठीचं काय म्हणतात चौकट मोडून केलेला सिनेमा आहे. आणि फॉर द यूथ आय जस्ट होप अ लॉट ऑफ यूथ कमेंट्स इन
टेक्निकली कुठेही कमी नाही आहे कुठल्याही सिनेमापेक्षा आणि व्हेरी गुड एक्सपिरियन्स ऑल इन ऑल. आणि काय म्हणतात टिपिकल मराठी सिनेमाची चौकट म्हणून बाहेर पडलेला सिनेमा त्यामुळे तो अपील होतो. आणि आय जस्ट होप नॉट मेनी पीपल एस्पेशली द यूथ जो मराठी सिनेमाकडे फिरकत नाहीत त्यांनी हा सिनेमा बघावा. खूप फ्रेश आहे आणि मला असं वाटतं की काही काही ह्याच्यामधले जे टर्निंग पॉईंट्स आहेत ना ते एक्सपेक्टेड नाही आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे वडिलांचं जे रिअलायझेशन आहे ते खूपच मला आवडलं. त्यामुळे काही काही आहेत जे पॉईंट्स मला खूप आवडले. म्युझिक खूप छान आहे. म्युझिक खूप छान आहे आणि खूप जसं त्यांनी जाहिरात केली होती तशी युथफुल आहे फिल्म जी आहे ती. आणि त्यांचे प्रोमोज आणि बाकी सगळं इतकं छान बघून ऑलरेडी इतकी एक्साइटमेंट निर्माण झालेली होती सगळीकडे की मी ह्या अशा अवस्थेत असून सुद्धा पिक्चर बघायला. आणि मला असं वाटतं की इट वॉज वर्थ आणि खूप मजा आली. ऑल द बेस्ट अजय नाईक आणि ऑल द बेस्ट टू सतरंगी. सतरंगी हा एक खरं तर एक अतरंगी पिक्चर आहे असं मला वाटतं. 4 वेडे मित्र आहेत. त्या चौघांची बॅकग्राऊंड फार वेगळी आहे आणि त्यांनी एक पॅशन एक वेडे डोक्यात ठेवून काय करायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण असलेलं हा सिनेमा. याचं प्रत्येक क्षेत्र घ्या तुम्ही, डिरेक्शन घ्या, सिनेमॅटोग्राफी घ्या, ॲक्टिंग घ्या, म्युझिक तर आहेच कारण हा म्युझिक बेस्ड सिनेमा आहे. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाने काम इतकं चोख आणि प्रामाणिक केलेलं आहे की सतरंगी सिनेमा सुपर डुपर हिट होणाऱ्याबद्दल शंका नाही. मला बेसिकली हा सिनेमा खूप आवडला. सगळ्यांनी अत्यंत पॅशनेटली या सिनेमात काम केलं. तो सतरंगी रॉक्स. यंग ऑडियन्स जो आहे मराठीचा जो बऱ्याचदा हिंदी फिल्म्सकडे किंवा इंग्लिश फिल्मकडे वळलेला आहे तो काही करून आपल्याला मराठीकडे वळवायचं. त्यासाठी ही फिल्म एक सुरुवात ठरावी असं मला वाटतं. आणि त्याच्या म्हणजे म्हणतात ना की हिंदीची तोडीची तोड अशी फिल्म बनली आहे. स्टारकास्ट, म्युझिक आणि ओव्हरऑल फिल्मचं ट्रीटमेंट जे दिले ते खूप हिंदी आणि खूप बॉलिवूड टाईप ऑफ दिले. त्यामुळं मला असं वाटतं की नक्कीच यंग ऑडियन्स या सब्जेक्टकडे या फिल्मकडे वळेल असं खात्री वाटते. मस्त वाटते. महत्त्वाचं म्हणजे आदित्यने दुसरी फिल्म पूर्ण केली आणि त्याच्या वयोगटाशी संबंधित आणि तरुणाई या पकडून त्यांनी छान केलं. आणि त्यांनी नुसतंच तेवढं नाही केलं तर 2 पिढ्यांमधला एक भावनिक संघर्ष पण आहे आणि त्याला यूथ पण चांगलं आहे. त्याच्यामध्ये कन्सिस्टंट ग्रोथ मला दिसतो आदित्यमध्ये आणि त्याच्याकडे बघताना मला सगळं अजयची आठवण येते. त्याच्यामुळे त्यांनी खूप छान या माध्यमामध्ये ग्रो व्हावं अशी माझी अपेक्षा आहे आणि तो अत्यंत चांगल्या त्या दिशेने चालला असं मला वाटतं. या चित्रपटाच्या यशावर त्याची पुढची गणितं खूप अवलंबून असतात मला माहिती आहे. पण संपूर्ण चित्रपट आता वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रेक्षकांबरोबर मी बघत होतो. ज्याच्यामध्ये रेग्युलर दिग्दर्शक होते, सिनेमॅटोग्राफर होते, इंडस्ट्रीतली सगळी माणसं होती आणि या अशा प्रकारच्या प्रीमियरला नेहमी प्रतिसादापेक्षा नंतरची प्रतिक्रिया महत्त्वाची असते. पण मला स्वतःलाही थिएटरमध्ये सगळ्या तरुणांबरोबर बघायला आवडेल असं मला वाटतं. चांगल्या पद्धतीचं संवाद लेखन आहे, चांगल्या पद्धतीची स्क्रिप्टची रचना आहे, टेकिंग चांगलं आहे, युथफुलनेस जो पाहिजे. नाही तर तरुणांची फिल्म आहे आणि काहीतरी वेगळीकडे चाललं असं नाही आहे. चांगलं कॉम्बिनेशन आहे. चौघांचंही कामं चांगली आहेत मुलांची आणि सपोर्टिंग कॅरेक्टर्स पण चांगले आहेत. सो आदित्यला माझ्या खूप शुभेच्छा. आवडली. इट्स अ यूथ फिल्म तर नक्कीच मी त्या अपेक्षाने आलेली आणि मला सर्वात कौतुक करण्यासारखं वाटतं की सगळ्या 4ही मुलांनी अतिशय सुंदर काम केलं आणि स्वतःचं कॅरेक्टर खूप छान सांभाळलं. मला सिडचं कॅरेक्टर खूप आवडलं आणि त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. आदिनाथ आय कॅन सी हिम ग्रोईंग डे बाय डे ॲज गुड ॲक्टर. अमृता इज लुकिंग व्हेरी प्रिटी अँड हॉट. पूजा इज लुकिंग व्हेरी अडोरेबल. आणि आदित्य सरपोतबद्दल सांगायचं तर मला उलाढाल पण मी बघितलेला पण मला सतरंगी रे आणि उलाढालमध्ये खूप फरक आहे दोन्ही सब्जेक्टमध्ये आणि दोन्ही सब्जेक्टला छान सांभाळलं आणि मला पिक्चर खूप आवडला आणि मला नक्की खात्री आहे की यूथला हा पिक्चर नक्कीच आवडेल. जर माझ्या मुलीला आवडला तर नक्कीच आवडेल. थँक्यू.